पायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. मित्रांनो, लहान मुलांच्या गोष्टीत एक चेटकीण असते आणि ती राजकन्येला पळवून नेते आणि मग राजपुत्र तिला सोडवतो. हो, पण आपल्या या गोष्टीत चेटकिणीने राजपुत्रालाच वश केलंय. आता राजकन्या त्याला कशी काय सोडवते ते बघूया पुढच्या परफॉर्मन्स मध्ये, जो सादर करतायत नाशिकची प्रोफेसर स्नेहा, पुण्याची चुलबुली धनश्री आणि पुण्याचा चार्मिंग बॉय निखिल. हे फ्रेंड्स. हाय प्रिन्सेस. हाय. तू आज माझ्या ऑफिस मध्ये कशी काय? सरप्राईज. चल ना, आज आपण दोघच कुठेतरी फिरायला जाऊया. वेडी आहेस का? प्रचंड कामं पडली. कम ऑन फ्रेंड्स. आणि ती आली तर? अरे ती नाहीये म्हणून तर म्हणतीये ना, चल ना. जस्ट सेकंड. ओके, लेट्स गो. ते बघ, तिचाच आवाज येतोय. मी तुला म्हटलं होतं ती येईल. ते बघ, आलीच ती. कुठे चालला रे पळून? कामावर दे टाकून कुठे चालला? हे बघ चेटकिणी, अगं मला थोडा तरी वेळ प्रिन्सेसला देऊ देत. माझं प्रेम आहे का तिच्यावर? प्रेम म्हणजे टाइमपास नसता. प्रेम म्हणजे डोक्याला ताप. रिपोर्टची कामं, मीटिंगची कामं करणार कोण? तू जाता? हे बघ, काम कर काम. प्रेम कसला करतो रे येडछाप? काम कर काम, काम कर, पैसा छाप, छाप काम कर, पैसा पैसा काम कर, छाप. प्लीज स्टॉप इट. अगं चेटकीने तू सांगते त्याप्रमाणेच तो करतोय ना. हो. प्लीज आता आम्हाला थोडासा वेळ दे ना. प्लीज यू टेल ना. हे बघ चिटकिणी, मी असं गेलो आणि असं आलो. सोड ना मला प्लीज. थांब. राजपुत्र थांब. आधी हा गोळा बघ. बघ हा गोळा. बघ काय दिसतंय याच्यात. नाही नाही प्रिन्स, तू हा गोळा बघितलास तर तू इथेच थांबशील. प्रिन्स, तुला कळतं का हा गोळाच आपल्यासाठी घातक आहे. प्रिन्स बघ त्या गोळ्यात, बघ बघ त्या गोळ्यात. तुला हा गोळा उद्याचं भविष्य दाखवतोय. उद्याचं चित्र बघ राजपुत्र. नो प्रिन्स, नो, लीव इट. दिव्या दिव्या चमत्कार. मोठी सॅलरी, मोठी कार, मोठा बंगला, मोठं दार, फॉरेनची टूर आणि शॅम्पेनची दार. सगळं हवंय मला. प्रिन्स. प्रिन्सेस, हे बघ आपला बंगला दिसतोय. बंगल्यासमोर आपली कार उभी आहे. आपण दोघच फॉरेनला निघालोय. बघ बघ आपला दिमाग बघ, आपली श्रीमंती बघ. आपल्याला जे काही हवं होतं ते सगळं मिळालंय प्रिन्सेस. नो प्रिन्स. अरे हे खोटं चित्र दाखवून ही चेटकीण तुला फसवतीये. माझ्यापासून हिरावून घेते ती. नाही प्रिन्सेस, तू बघ. प्रिन्स तू इकडे बघ. प्रिन्स इकडे माझ्याकडे बघ. प्रिन्स माझ्या डोळ्यात बघ. अरे आपलं स्वप्न की ज्यात फक्त आपण दोघं आहोत आणि आणि आपलं बाळ. नको बंगला, नको कार, फक्त सुख आणि समाधान. अपेक्षा नकोत फार. प्रिन्सेस, अगं पण या गोळ्यातलं सगळं अरे ते सगळं कितीही मिळालं ना तरी अपुरच पडणार आहे. हे बघ, फायनल डिसिजन तुला घ्यायचंय. हा गोळा फोड आणि या चेटकिणीपासून मुक्त हो. हे बघ, तू जर आता हा गोळा फोडलास ना तर ती लगेच मरेल, कारण ह्याच्यातच तिचा जीव आहे. त्याला काही घेऊ नको. बघ राजकुमारा, बघ त्या गोळ्यात बघ. बघ गोळ्यात. हा गोळ्या तुला दुधाचं भविष्य दाखवतो की नाही. बघ चल कामाला कामाला कामाला. प्रिन्स, तू आत्ताच्या आत्ता तो गोळा फोड, नाही तर मी निघून जाईन कायमची. ए प्रिन्सेस, असं नको ना बोलूस. मी फोड तो गोळा. नाही प्रिन्स. नाही 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 राजपुत्र काय म्हणायचं गोळा. तुला काय शिकवलंय, काय शिकवलंय? आई बाबांचे स्वप्न मित्राला तुला दाखवून द्यायचे ना. तू कोण आहेस ना? नाही म्हणायचं. प्रिन्स, तो गोळा फोड. प्रिन्स, फोड तो गोळा. प्रिन्सेस, मला फार हलकं झाल्यासारखं वाटतंय ग. प्रिन्स, आता फक्त तू, मी
आपलं स्वप्न. अगं एक गोष्ट राहिलीच, काय? तू मी आणि आपलं बाळ. फॅन्टॅस्टिक. स्नेहा तू खूप सुंदर दिसतीयस. ओरिजिनल एकदम. अरे मेकअप का नाही केला हिला? अरे पण तू इतकी उंच कधीच नव्हतीस हा. आयुष्यात पहिल्यांदा एवढी उंच नाही तर सगळे मला बुटकी बुटकी म्हणायचे. म्हणजे हे कसं शक्य आहे बाबा? बघायचं का? म्हणजे आत कोण आहे का? एक माणूस आहे आत. दाखवतो. बघा हा कसा नाही आणि बघा 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 काय गुपित आहे आमचा. अगं बाई बस 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 उतरा. तुला उचलून गेला सुपरमॅन जाऊ. बाय गॉड विवेक बट हॅट्स ऑफ टू विवेक यू. अरे काय घामाघूम झालाय. बाप रे विवेक हॅट्स ऑफ. सिरियसली. म्हणजे स्वतःचा परफॉर्मन्स नसतानाही आपल्या को आर्टिस्टला इतकी हेल्प करणं रिअली विवेक बट हॅट्स ऑफ टू यू. कारण स्वतःचा परफॉर्मन्स नसूनही तू आपल्या को आर्टिस्टला इतकी मदत केलीस. जोरदार टाळ्या विवेकसाठी. आणि तुला एक सांगायचं, रोज हा असाच घामे घुमवायचा, रोज मला उचलायचा आणि प्रॅक्टिस करायचा आणि त्याचं स्किट करून मला हेल्प करायचं. So तो. sweet. एक खूप क्रेडिट आहे याला पण तू तुझी डेंटल ट्रीटमेंट कुठून करून घेतेस? म्हणजे अप्रतिम आहे. चला ते राहू दे, आपण आता कमेंट्स विचारूया. सुप्रिया मॅम. सगळ्यात आधी मी सांगेन की म्हणजे जसं तू म्हटलंस की स्वतःच स्नेहानी सांगितलं की विवेकची याच्यासाठीची जी मेहनत आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कुठलंही काहीही कार्यक्रम असू देत, कुठलंही सादरीकरण असू देत, ते सक्सेसफुल व्हायला फक्त एक ऍक्टरच कामाला येत नाही. तर अशा वेळेला आता तुझा मेकअप बघ, तुझी मेकअपची टीम असेल, हेअर असतात, टेक्निकल जो क्रू असतो, त्याचप्रमाणे जो आपला परफॉर्मन्स नीट होण्यासाठी जी दिसत नाहीत अशी माणसं सगळी असतात, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि त्याच्यामुळे तो परफॉर्मन्स खरं पूर्णपणे नीट वठला जातो. हा विषय पण खूप छान होता. छानच झालं, चांगलंच झालं. निखिल तुझं पण खूप छान झालं. स्नेहा तुला नक्कीच मी 4 मार्क्स देईन आणि त्याच्यात एक मार्क त्याचा पण आहे. आणि धनश्री तुला मी 2 देते आणि निखिल तुला मी 3 मार्क्स देते. थँक्यू मॅम. महेश छान झालं. म्हणजे थोडंसं लाऊड हवेत ती कॅरेक्टर्स, यु नो. स्नेहा व्हेरी गुड. फक्त काय होत होतं, बऱ्याच वेळेला कळत नव्हतं काय ते. थोडंसं क्लॅरिटी हवी होती. आणि डेफिनेटली म्हणजे तुझ्या परफॉर्मन्सला सगळ्यात जास्त हेल्प विवेकचं झालं. खूप छान. कारण ते खूप छान. आणि ते टर्निंगला त्याचा हे खूप होता. मग ते एक काय म्हणतात त्याला, सिंक मध्ये होतात तुम्ही दोघे, त्यामुळे ते खूप छान झालं. दोघे तुम्ही थोडस आता हे काही नाही की पहिल्या काही राऊंड आहेत इथे. आता स्मॉल स्लिप कॅन टेक यू डाऊन. आणि प्रत्येकाने ते बघायला पाहिजे. कारण ऍट द एंड ऑफ इट आता 12 जण राहिलात. वी आर गोइंग नियर द फायनल्स. त्यामुळे तुम्हाला खूप अलर्ट राहायला हवं. तर निखिलला 2 देईन, धनश्रीला 3 देईन आणि स्नेहाला 4 देईन. थँक्यू सर. चला मस्त मस्त कमेंट्स मिळालेत. ओके, ऑल द बेस्ट टू 3 ऑफ यू. आणि विवेक तुला सुद्धा. Piper महाराष्ट्राचा सुपरस्टार.